सकाळी उठल्यानंतर लिंगामध्ये ताठरता आल्याचे दिसून येणे याला मॉर्निंग इरेक्शन असं म्हटलं जातं. यालाच मॉर्निंग वूड किंवा मॉर्निंग ग्लोरी असंही म्हणतात. पुरुषाचं हे एक आरोग्याचं उत्तम लक्षण मानलं जातं. मॉर्निंग इरेक्शन का येतं, काही पुरुषांमध्ये हे का येत नाही आणि ताठरता येण्यासाठी काय करायला पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील इन्फॉर्मेटिव्ह म्हणजेच माहितीपूर्ण आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब कराच, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. मॉर्निंग इरेक्शनला मेडिकल टर्ममध्ये NPT म्हणजे नॉक्टर्नल पिनाइल ट्युमेसन्स असं म्हटलं जातं. हे केव्हा दिसून येतं, जेव्हा पेनिसमध्ये ब्लड हे संपूर्णतः भरतं आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठता त्यावेळेस इरेक्टेड पेनिसची अवस्था आढळून येते. दरवेळी तुमच्या या अवस्थेसाठी लैंगिक विचार किंवा लैंगिक उत्तेजनाच कारण असतं असं नाही, तर यासाठी वेगवेगळी कारणं असतात. ती कारणं कोणती आहेत ते आता आपण पाहूया. मॉर्निंग इरेक्शनसाठी पहिलं जे कारण आहे ते तुमच्या झोपेशी म्हणजे स्लीप सायकलशी निगडीत आहे. आपल्या झोपेच्या दोन अवस्था असतात, एक म्हणजे NREM आणि दुसरी म्हणजे REM. NREM म्हणजे नॉन रॅपिड आय मूवमेंट आणि REM म्हणजे रॅपिड आय मूवमेंट. NREM मध्ये आपण गाढ झोपेत असतो आणि REM या अवस्थेत आपण स्वप्न अवस्थेत असतो, अर्ध जागृत अवस्थेत असतो किंवा अर्ध झोपलेल्या अवस्थेत असतो. REM अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये मॉर्निंग इरेक्शन आपल्याला आढळून येतात. या अवस्थेमध्ये आपण जवळजवळ उठण्याच्या अवस्थेत असतो, त्यामुळे सकाळची जी REM स्लीप असते ती स्लीप जे आहे ते मॉर्निंग इरेक्शनसाठी कारण मानलं जातं. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांचा हार्मोन आहे. या हार्मोनची पातळी सकाळच्या वेळेस हाय असते, त्यामुळे हेही कारण मॉर्निंग इरेक्शनसाठी ठरतं. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे ब्लॅडरचं प्रेशर पडणं. बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच जणांना रात्री झोपताना युरिन करून झोपायची सवय नसते, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ब्लॅडर फुल असतं आणि या फुल ब्लॅडरचं प्रेशर काही सॅक्रल नर्ववरती पडतं आणि या नर्ववरती प्रेशर पडल्यामुळे देखील मॉर्निंग इरेक्शन येतं. चौथं जे कारण आहे ते म्हणजे स्पर्श होणे, हाताचा स्पर्श होणे, कपड्यांचा स्पर्श होणे किंवा चादर, बेडशीट इत्यादीचा स्पर्श किंवा इत्यादीचं घर्षण इत्यादीमुळे सुद्धा मॉर्निंग इरेक्शन येऊ शकतं. अशा प्रकारे मॉर्निंग इरेक्शन येण्यासाठी केवळ लैंगिक उत्तेजनात नाही तर इतरही कारणे कारणीभूत असतात. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मॉर्निंग इरेक्शन हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. पेनिसपर्यंत ब्लड फ्लो किंवा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्याचं एक लक्षण आहे. मग काही पुरुषांमध्ये मॉर्निंग इरेक्शन का आढळून येत नाही, याची काही कारणे आहेत का? तर ती कारणे अशी. पहिलं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची झोप पूर्ण न होणं. तुम्ही REM अवस्थेत उठत नसाल, तुमची झोप पूर्ण होत नसेल, तुम्ही जोरजोराने घोरत असाल, तुम्हाला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया यासाठी कंडिशन असेल, डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस अशा अवस्था असतील, या अवस्थांमुळे देखील तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन येत नाही. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे तुमचं नवीन नवीन लग्न झालं असेल, तुम्ही रात्रीतून बऱ्याचदा सेक्स करत असाल किंवा काही जण वारंवार हस्तमैथून करत असाल, तर तुमच्या बॉडीला रिकवर व्हायला वेळ लागतो. त्यामुळे बॉडी जर तुमची कम्प्लिटली रिकवर होत नसेल, अशा अवस्थेत देखील मॉर्निंग इरेक्शन येत नाही. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होणं. हा हार्मोन जर त्याची लेवल जर कमी झाली तर तरी देखील मॉर्निंग इरेक्शन येत नाही. चौथं जे कारण आहे ते म्हणजे प्रोस्टेट नावाच्या ग्रंथीसंबंधी काही आजार होणं किंवा युरिनरी सिस्टीम संबंधी काही आजार होणं, या कारणामुळे देखील मॉर्निंग इरेक्शन येत नाही. याचबरोबर अतिलठ्ठपणा, डायबिटीज, हायपरटेन्शन, हृदयाचे विकार, याचबरोबर अतिशय ताणतणाव, वारंवार व्यसनांच्या आहारी जाणं इत्यादी कारणामुळे देखील पेनिसपर्यंत ब्लड फ्लो व्यवस्थितरित्या पोहोचत नाही. यामुळे देखील मॉर्निंग इरेक्शन व्यवस्थित होत नाही. अशा प्रकारे आत्ता सांगितलेल्या काही कारणास्तव मॉर्निंग इरेक्शन येण्यामध्ये अडचणी दिसून येऊ शकतात. आता काही प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न म्हणजे मॉर्निंग इरेक्शन हे नॉर्मल आहे? तर हो, मॉर्निंग इरेक्शन हे नॉर्मल आहे. दुसरा प्रश्न की कोणत्या वयामध्ये मॉर्निंग इरेक्शन आढळून येतं? यंग मुलामध्येही आढळून येतं, कोणत्याही वयामध्ये हे इरेक्शन आढळून येऊ शकतं. अगदी लहान मुलांमध्ये देखील इरेक्शन आढळून येऊ शकतं.
परंतु वयाच्या 30पर्यंत प्युबर्टीपासून 16 पासून 30पर्यंत मॉर्निंग इरेक्शन हे चांगल्या प्रकारे आढळून येऊ शकतं. परंतु काही कारणास्तव वयोमानानुसार किंवा शरीराच्या अवस्थेनुसार किंवा काही आजारांमुळे हे इरेक्शन कमी प्रमाणात देखील कालांतराने आढळून येऊ शकतं. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की केवळ लैंगिक उत्तेजना किंवा लैंगिक विचार यामुळेच मॉर्निंग इरेक्शन येतं का? तर याचं मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे की लैंगिक उत्तेजनाच केवळ कारणीभूत नसतं, तर यासाठी इतरही कारणं आहेत. व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी सांगितलेले आहे. चौथं सेक्शुअल डिझायर म्हणजे लिबिडो यासंबंधी पण मॉर्निंग इरेक्शन निगडीत आहे का? तर असंही बिलकुल नाही. पाचवा जो प्रश्न आहे तो म्हणजे नॉक्टर्नल इमिशन आणि मॉर्निंग इरेक्शन यामध्ये फरक आहे का? म्हणजे रात्रीचा जो स्वप्नदोष होतो आणि सकाळची जी ताठरता येते यामध्ये फरक आहे का? तर हो, रात्री स्वप्नदोष होणं वेगळं आहे आणि मॉर्निंग इरेक्शन हे वेगळं आहे. आता 6वा प्रश्न, मॉर्निंग इरेक्शन हे किती वेळ आढळून येतं? काही मिनिटांपासून ते अगदी तासापर्यंत हे मॉर्निंग इरेक्शन आढळून येतं. सेक्सनंतर किंवा युरिन केल्यानंतर हे मॉर्निंग इरेक्शन निघून जातं. परंतु काही व्यक्तींमध्ये अगदी काही तासांपर्यंत जास्त वेळ जर हे मॉर्निंग इरेक्शन आढळून येत असेल, तर ही एक वेगळी अवस्था आहे. याला प्रायाप्टिझम असं म्हटलं जातं. यासाठी तुम्ही वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे डॉक्टरांना कधी भेटावं? मॉर्निंग इरेक्शन बिलकुलच येत नाही. बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले किंवा काही वर्ष झाली लिंगाला ताठरताच येत नाही. अशा अवस्थेमध्ये तुम्ही तज्ञ डॉक्टरांना जाऊन भेटणं आवश्यक आहे. यासाठी काही कारणं असतात. उपचार पद्धती, कारणं काय आहेत हे सर्व समजावून घेणं आवश्यक आहे. आता सर्वात शेवटी आणि अगदी महत्त्वाचं, चांगलं इरेक्शन म्हणजे ताठरता येण्यासाठी काय करायला पाहिजे? पहिली तर गोष्ट म्हणजे तुम्ही रात्रीची झोप पुरेशी घ्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हस्तमैथुनासारख्या सवयी सोडून द्या. तिसरी गोष्ट म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल इत्यादी व्यसने करू नका. चौथी गोष्ट म्हणजे नियमितपणे व्यायाम करा. या व्यायामामध्ये तुम्ही किगल एक्सरसाइजचा देखील अंतर्भाव करू शकता. यामुळे ब्लड फ्लो उत्तमरित्या होण्यासाठी मदत होते. यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आहार हा पोषक आणि वेळेवर घ्या. यामुळे तुमची टेस्टोस्टेरॉनची मात्रा उत्तम राहण्यासाठी मदत होते. याचबरोबर शरीरात पुरेसं पाणी देखील गेलं पाहिजे. त्यामुळे दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी घ्या. याचबरोबर मानसिक ताणतणाव अधिक प्रमाणात घेऊ नका. अतिलठ्ठपणा, डायबिटीज किंवा हायपरटेन्शन यासारख्या आजारावरती वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. या सर्व गोष्टी तुम्ही करा. इतक्या गोष्टी करून देखील काही फरक पडत नसेल, तर वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला मात्र बिलकुल विसरू नका. हाच होता आपला आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण होता. याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शन या आजारावरती मी एक सेपरेट प्लेलिस्ट केली आहे. जे प्रथमच हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी माहितीस्तव त्यांच्या इरेक्टाईल डिस्फंक्शनची संपूर्ण प्लेलिस्ट वरती आय बटनमध्ये देईल किंवा व्हिडिओच्या शेवटी देईन किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देण्यात येईल. कृपया ती संपूर्णपणे प्लेलिस्ट पाहावी. इरेक्टाईल डिस्फंक्शन विषयी संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. आज इथेच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू. टेक केअर आणि बाय बाय.